स्वातीस मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपल्याला बनवायचे 5 किलो बटाट्याचे एकदम पांढरे शुभ्र असे बटाटा चिप्स। तर या सोप्या पद्धतीने जर तुम्ही हे बटाटा चिप्स तयार केले तर अजिबात चिप्स काळे पडणार नाहीत। चिप्स छान पांढरे शुभ्र होण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया। जानेवारी महिन्यापासून बाजारामध्ये नवीन बटाटे येण्यासाठी सुरुवात होते आणि हे बटाटे छान आकाराने मोठे देखील असतात। अशाच पद्धतीचे नवीन असलेले आणि पातळ सालीचे आपल्याला बटाटे या ठिकाणी वापरायचे आहेत। त्यामुळे आपले बटाटे चिप्स छान पांढरे शुभ्र असे तयार होतील। तर बटाटे आपल्याला जुने न वापरता नवीन वापरायचे आहेत। शक्यतो गोल आकारामध्ये आपल्याला बटाटे निवडून घ्यायचे आहेत। बटाटे खराब असू नये याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। छान नवीन आणि पातळ सालीचे मी या ठिकाणी 5 किलो बटाटे घेतलेले आहेत। बटाटे मी या ठिकाणी 1 घंट्यासाठी पाण्यामध्ये बुडवून ठेवलेले आहेत। त्यामुळे आपले जे बटाटे आहेत ते थोडेसे मऊ पडले असतील तर ते थोडेसे कडक होतील आणि आपल्याला बटाट्यावरील साल काढण्यासाठी सोपं जातं। आता बटाटे मी या ठिकाणी छान स्वच्छ असे धुवून घेतले होते सुरुवातीला। त्यानंतर आपल्याला हे बटाटे पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे। बटाट्यावरील आपल्याला साल काढून घ्यायचा आहे। तर साल काढलेला जो बटाटा आहे तो देखील आपल्याला पाण्यामध्येच टाकून घ्यायचा आहे। बटाटे आपल्याला पाण्याच्या बाहेर अजिबात ठेवायचे नाहीयेत। बाकीचे सर्व बटाटे आपल्याला सेम याच पद्धतीने साल काढून तयार करून घ्यायचे आहेत आणि पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। 4 बटाट्यावरील मी साल या ठिकाणी काढून घेतलेला आहे आणि बटाटे आपण पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत। आता बाकीच्या बटाट्याचे जे साल आहेत ते देखील मी या ठिकाणी काढून घेणार आहे आणि ते देखील मी पाण्यामध्येच घालून घेणार आहे। आता बटाट्याचे चिप्स आपल्याला या ठिकाणी तयार करायचे आहेत। बटाट्याचे चिप्स तयार करताना देखील शक्यतो आपल्याला पाण्यामध्येच हे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत। आपले जे बटाटा चिप्स आहेत ते काळे पडणार नाहीत। अशा पद्धतीने आपण बटाटा स्लायसर घेतलेला आहे। स्लायसरवरती आपल्याला हलक्या हाताने बटाटा फिरून घ्यायचा आहे। म्हणजेच आपले जे बटाटा चिप्स आहेत ते छान एकसारख्या आकारामध्ये तयार होतील। कुठे पातळ किंवा कुठे जाड तयार होणार नाही। आणि बटाटा जर खूपच मोठा असेल, स्लायसरवरती बसत नसेल, त्या बटाट्याचे चिप्स तुम्ही उभ्या आकारामध्ये तयार करून घेऊ शकता। छान मोठ्या आकारामध्ये आणि एकसारखे आपले हे बटाटा चिप्स या ठिकाणी तयार झालेले आहेत। तर सेम याच पद्धतीने आपल्याला सर्व चिप्स तयार करून घ्यायचे आहेत। आता ताटामधील जे चिप्स आहेत ते देखील आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। थोडेसे चिप्स ताटामध्ये जमा झाले की लगेचच आपल्याला हे चिप्स काढून पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। चिप्स आपले पूर्णपणे पाण्यामध्ये बुडले पाहिजे एवढं पाणी आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे। चिप्सच्या वर जर पाणी नसेल तर आपले चिप्स काळे पडू शकतात। पूर्णपणे पाण्यात बुडतील एवढं पाणी या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे। सर्व चिप्स मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत आणि एका मोठ्या टाकीमध्ये हे चिप्स मी घालून घेतलेले आहेत। तर बघू शकता तुम्ही पूर्णपणे चिप्स आपले पाण्यामध्ये आहे। आपल्याला हे चिप्स रात्रभर ठेवायचे आहेत। त्यामुळे आपले चिप्स छान कडक तयार होतील आणि पांढरे शुभ्र देखील तयार होतील। तयार झालेले जे बटाटे चिप्स आहेत ते मी 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। अजिबात आपलं पाणी पांढरं दिसत नाहीये। अशा पद्धतीचं पाणी दिसेपर्यंत आपल्याला हे बटाटा चिप्स धुवून घ्यायचे आहेत। बटाटा चिप्स छान पांढरे शुभ्र असे तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला तुरटीचा खडा फिरून घ्यायचा आहे। तुरटीचा खडा आपण यामध्ये फिरून घेतल्यामुळे आपले जे बटाटा चिप्स आहेत ते एकदम छान पांढरे शुभ्र असे तयार होतील। किंवा तुम्ही तुरटी या ठिकाणी बारीक करून घेऊ शकता आणि ती तुरटी तुम्ही या पाण्यामध्ये घालून घेऊ शकता। आता या ठिकाणी मी तुरटीचा एक खडा घेतलेला आहे। हा खडा आपल्याला पाण्यामध्ये असा प्रत्येक ठिकाणी फिरून घ्यायचा आहे। आता आपल्याला रात्रभर हे चिप्स झाकून ठेवायचे। दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला चिप्स मधील जे पाणी आहे ते पाणी काढून टाकायचं आहे, कारण आपण यामध्ये तुरटी फिरून घेतलेली आहे आणि आपल्याला बटाटा चिप्स एकदा धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला हे बटाटा चिप्स शिजवण्यासाठी वापरायचे आहेत। मी बटाटा चिप्स धुवून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे चिप्स उकडून घ्यायचे आहेत। गॅसवरती आपण एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। नंतर आपल्याला यामध्ये उपवासाचं शेंदे मीठ घालून घ्यायचं आहे। 4 ते 5 चमचे आपण या ठिकाणी उपवासाचं मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे। मीठ आपल्याला थोडं थोडं करतच घालायचं आहे। पाणी आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला हे चिप्स घालून घ्यायचे आहेत। पाण्यामध्ये बुडतील एवढे चिप्स आपल्याला यामध्ये घालायचे आहेत। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिट आपल्याला हे चिप्स छान असे शिजवून घ्यायचे आहेत। चिप्स शिजले की नाही कसं ओळखायचं ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर 5 मिनिट झाले, झाकण मी या ठिकाणी उघडून घेतलेलं आहे आणि चिप्स छान असे शिजलेले आहेत। आता चिप्स आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून बघायचा आहे। चिप्स आपला फोल्ड होत आहे पण तुटत नाहीये, छान असा शिजलेला आहे। रंग देखील आता चिप्सचा तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा थोडासा वेगळा दिसत आहे। आता अशा पद्धतीने आपले बटाटा चिप्स तयार झालेले आहेत। नखाने देखील आपल्याला हे चिप्स दाबून बघायचं आहे, म्हणजेच आपल्या लक्षात येते की आपले चिप्स छान असे शिजलेले आहेत की नाही। आता आपल्याला हे चिप्स एका चाळणीवरती काढून घ्यायचे आहेत। हलकेसे थंड होऊ द्यायचे आहेत आपल्याला चिप्स। पाण्यामधून सर्व चिप्स मी एका चाळणीवरती काढून घेतलेले आहेत। अर्धे चिप्स आपल्या या ठिकाणी शिजवण्याचे बाकी आहेत। आता ह्याच पाण्यामध्ये आपल्याला बाकीचे राहिलेले चिप्स घालून घ्यायचे आहेत। आता आपण यामध्ये आणखीन 2 चमचे मीठ घालून घेतलेले आहे। पाण्यामध्ये चिप्स शिजून घेतलेले आहेत, त्यामुळे आपल्याला या पाण्यामध्ये परत मीठ घालायचं आहे। परत आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। पाणी आपलं गरमच आहे, पण नंतर आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे, त्यामुळे आपल्याला या पाण्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे। पाणी आपले छान गरम झालेले आहे। आता यामध्ये आपण बाकीचे राहिलेले जे चिप्स आहेत ते चिप्स घालून घेणार आहोत। हे देखील चिप्स आपल्याला पाण्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। चिप्स वरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। पाणी आपलं उकळलेलं आहे, त्यामुळे आपल्या नंतरचे चिप्स शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। नंतरचे जे चिप्स आहेत ते आपले लगेच शिजले जातात। जे चिप्स आपण चाळणीमध्ये काढून घेतलेले ते हलकेसे थंड झालेले आहेत।
आता उन्हामध्ये आपल्याला एखादं प्लास्टिक शीट आथरायचं आहे किंवा एखादा कपडा आथरायचा आहे, त्यावरती आपल्याला हे चिप्स पसरून घ्यायचे आहेत. अजिबात एकावरती एक पडता कामा नये. एकदम मोकळे मोकळे आपल्याला हे चिप्स वाळून घ्यायचे आहेत. उन्हामध्येच आपल्याला हे चिप्स सुकून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर उन्हाची सुविधा नसेल तर तुम्ही घरामध्ये देखील पंख्याच्या हवेखाली याला सुकून घेऊ शकता. आपले सर्व चिप्स मी या ठिकाणी उन्हामध्ये सुकून घेतलेले आहेत. सुकल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले जे चिप्स आहेत ते एकदम छान मोठ्या आकारामध्ये आणि पांढरे शुभ्र असे तयार झालेले आहेत. जराही काळे पडलेले नाहीत किंवा जराही लाल पडलेले नाहीत. आता हे चिप्स मोठ्या आकारामध्ये आहेत. मस्त मोठे बटाटे आपण वापरून तयार केलेले आहेत, त्यामुळे तळल्यानंतर हा चिप्स मस्त मोठ्या आकारामध्ये तयार होतो. आता आपण या ठिकाणी चिप्स तळून देखील बघूया. गॅसवरती आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. एकदम कडकडीत गरम करायचं नाही, नाहीतर आपला चिप्स लगेचच लाल होऊ शकतो. कमी गॅसवरती मी तेल छान असं तापवून घेतलेले आहे. आता तेलामध्ये आपण 4 ते 5 चिप्स सोडून घेतलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही आकारापेक्षा डबल झालेले आहेत. छान मोठ्या आकारामध्ये तयार होत आहेत आणि पांढरे शुभ्र देखील आपले हे चिप्स तयार झालेले आहेत. आणखी थोडेसे चिप्स मी या ठिकाणी तळून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही तेलामध्ये टाकलेला प्रत्येक चिप्स छान मोठ्या आकारामध्ये आणि पांढरा शुभ्र असा तयार होत आहे. जास्त पातळ नाही आहेत किंवा जास्त जाड देखील नाही आहेत. तर छान मीडियम साईजचे आपण हे चिप्स या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत. चिप्स मी या ठिकाणी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे. आवाज ऐकू शकता तुम्ही चिप्सचा. छान खुसखुशीत असे आपले हे चिप्स या ठिकाणी तयार झालेले आहेत. तर वर्षभर टिकणारे मस्त पांढरे शुभ्र आपले हे बटाट्याचे चिप्स या ठिकाणी तयार झालेले आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून कळवायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब कर. भेटूया तशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.